प्रबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध विक्री विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी 2 महिन्यापूर्वी एका निवेदनाद्वारे शिंदे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती। तरीही सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याने आज शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 17 लाख रुपयांचा सुगंधी तंबाखू असलेले वाहन वरोरा पोलिसांच्या मदतीने पकडले। चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखूच्या अवैध विक्रीविरुद्ध तात्काळ कारवाई करून ते पकडण्याकरिता विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून शिंदे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे आणि जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी केली होती। त्यानंतर ही सुगंधी तंबाखूची विक्री सुरूच होती। आज शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुगंधित तंबाखू असलेले वाहनावर पाळत ठेवले तेव्हा वरोरा शहरातील एका जुना रस्त्यालगतच्या बावणे लेआउटमधील एका घरात MS 34 BG 1009 ह्या क्रमांकाच्या मिनी डोअरमध्ये सुगंधी तंबाखू असल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांना मिळाली। त्यांनी वरोरा पोलीस स्टेशनला माहिती देऊन तात्काळ वाहन ताब्यात पोलिसांच्या मदतीने घेतले। वाहनातील सुगंधी तंबाखू गुटखा 17 लाख रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू असल्याची माहिती आहे। वरोरा पोलिसांनी वाहन चालक मिथुन घोटेकर राहणार चंद्रपूर यास ताब्यात घेतले। पुढील कारवाई वरोरा पोलीस करीत आहेत। वाहनासह सुगंधी तंबाखू गुटखा ताब्यात घेतला असून वाहन चालक ताब्यात आहे। ही जी कारवाई आहे ही शिवसेनेची कारवाई नाही। शिवसेनेने फक्त पोलीस प्रशासनाला सूचना केल्या की अशा पद्धतीचा अवैध धंदा वरोऱ्यात आणि त्या परिसरात चालतो। त्या दिशानिर्देशानुसार FDA म्हणजे फूड ड्रग्ज कमिटीचे असिस्टंट कमिशनरसुद्धा या ठिकाणी रात्री आले आणि त्यांच्यासोबत पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। आम्ही फक्त शिवसेना त्यांच्या सोबतीला होतो फक्त लक्ष ठेवण्यासाठी। तर या सगळ्या कारवाईमध्ये प्रचंड म्हणजे करोड रुपयाच्या आसपास इथे सगळं अवैध तंबाखू जप्त झाला। अवैध तंबाखूसोबत हे अन्नी नावाचं हे एक स्वीट सुपारी आहे। हे स्वीट सुपारी याला सॅक्रिन लावलेली असते आणि सॅक्रिन लावलेली ही स्वीट सुपारी शाळेच्या आजूबाजूला विकल्या जाते आणि छोटे पोरं हे खातात। या सॅक्रिनचा दुष्परिणाम असा की शरीरातली शुगर वाढविण्याचं काम हे सॅक्रिन करतं आणि आमच्या आता तरुण पोरांमध्ये किंवा बालकांमध्ये जे शुगरचं प्रमाण पाहायला मिळतं बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात, तर ते सगळं याला हे कारणीभूत अशा पद्धतीचे फूड्स आहे। हे मध्य प्रदेशातून येणारं फूड आहे, सुपारी आहे, याला सॅक्रिन लावलेली असते आणि याच्यामुळे आमच्या सगळ्या पोरांवरती पोरींवरती आणि महिलांवरती दुष्परिणाम होतो। तर हे सगळे प्रतिबंधित घटक आहे। आता माझी या निवेदनातून माझी विनंती आहे की ज्या पांठेलेवाल्यांमुळे आणि ज्या तंबाखू सप्लायरांमुळे आमच्या शहरामध्ये तालुक्यामध्ये ज्यांना कॅन्सर झाला, ज्यांच्या कुटुंबातले तरुण तरुणी महिला अबालवृद्ध दगावले, त्या सगळ्यांची जबाबदारी आता या तंबाखू विक्रेत्यांवरती निश्चित व्हायला पाहिजे। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।